श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चैत्र नवरात्रीमध्ये एक गोष्ट आपल्या कुलदेवीसाठी आवर्जून करावी, त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. वर्षातून 2 नवरात्री येतात, एक चैत्र नवरात्री आणि दुसरी शारदीय नवरात्री. अशा प्रकारे वर्षातून 2 नवरात्री येतात. या 9 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी आपण देवीची ओटी भरू शकतो. आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य होत असेल तेव्हा देवीची ओटी आपण आवर्जून भरतो. घरात आपण जो देवीच्या नावाने घट बसवतो त्या घटाची ओटी भरली तरी चालते. कुलदेवीची ओटी भरताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करत असते. कुलदेवीची ओटी भरताना एका ताटात साडी ठेवावी. ही साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण ह्या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची तुलना इतर धाग्यांपेक्षा जास्त असते. साडीचा रंग काळा नसावा, याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा रंग असावा. एका ताटात साडी, खण, नारळ किंवा खोबऱ्याची वाटी ठेवावी. हळद, कुंकू, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, खडीसाखर असावी. आपल्याला जमेल तशा वस्तू या ओटीमध्ये ठेवाव्यात. नारळाची शेंडी देवीच्या दिशेला असावी. या सर्व वस्तू ओंजळीत घेतल्यानंतर स्वतःच्या छातीजवळ धरता येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभं राहावं. देवीकडून चैतन्य मिळावं, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी प्रार्थना करावी. आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी देखील प्रार्थना करावी. त्यानंतर ओटी देवीला अर्पण करावी. मंदिरात अर्पण केलेली साडी ही देवीसाठी तिथेच सोडून यावी. जर घरी देवीला साडी अर्पण केली असेल तर ती स्वतः परिधान करावी किंवा एखाद्या स्त्रीला ती भेट म्हणून द्यावी. ही गोष्ट चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीसाठी आवर्जून करा, म्हणजे आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आणि 17 एप्रिलला याची सांगता होणार आहे. कुलदेवतेचे आशीर्वाद नेहमी आपल्यावर असावे, याचं स्थान निरंतर आपल्या जवळ असावं आणि त्यांची सेवा सदैव आपल्याला करता यावी, यासाठी कुलदेवतेचा मंगल कलश देखील देवघरात ठेवला जातो. अनेकांच्या देवघरात कुलदेवतेचा कलश पूजला जातो. ज्या घरातील देवघरात कुलदेवतेचा कलश असतो त्या घरावर कधीही संकट येत नाही आणि त्या घरावर कुलदेवतेचे आशीर्वाद सदैव असतात. घरात सुखशांती नांदावी यासाठी आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे. लोभ, क्रोध, मत्सर या वाईट भावनांपासून व्यक्तीला दूर ठेवता येऊ शकतं. त्यामुळे घरात मंगल कलश असणं खूप गरजेचं आहे. याचे लाभ तुम्हाला नक्कीच मिळतील. तुम्ही सुद्धा चैत्र नवरात्रीमध्ये ओटी भरता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.